नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. वाढतं ऊन आणि सूर्याची प्रखरता पाहता, उष्णता पाहता आपल्याला नेहमी अशी शंका येते की आपलं बाळ पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पित आहे ना, बाळाला पाण्याची कमतरता तर होत नाही ना, म्हणजेच बाळामध्ये डिहायड्रेशन तर होत नाही ना, किंवा ही जी वाढती उष्णता आहे यापासून बाळाचं प्रोटेक्शन करण्यासाठी बाळाला नेमकं किती प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. तशा बऱ्याचशा कमेंट सुद्धा मला मिळतात की जे बाळ नवजात आहे, अजून फक्त आईचं दूध पित आहे, अशा बाळाला पाणी देण्याची गरज आहे का, किंवा जी मोठी मुलं आहेत त्यांना किती ml पर्यंत पाणी देणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना किती पाण्याची आवश्यकता असते, किती ml पर्यंत पाणी तुम्ही देऊ शकता आणि ते द्यायला हवं. शिवाय हे पाणी बाळाला देत असताना तुम्ही काय काळजी घ्यायला हवी. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. बाळाला पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे हे जाणून घेण्याआधी आपण हे पाहूया की बाळाला पाणी देत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, बाळ जोपर्यंत 2 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तरी ॲटलिस्ट तुम्हाला बाळाला बॉईल करून थंड केलेलं पाणी किंवा जे आरोचं पाणी आहे ते बाळाला द्यायचं आहे, जेणेकरून काही एक्स्ट्रा इन्फेक्शन बाळाला होणार नाही, किंवा जर हार्ड वॉटर आहे तर त्याचा परिणाम बाळावरती होणार नाही, किंवा बाळाच्या किडनीसाठी सुद्धा ते सेफ राहील. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असू द्या किंवा कोणत्याही ऋतूमध्ये बाळाला फ्रीजमध्ये ठेवलेलं किंवा अति थंड पाणी तुम्हाला बाळाला द्यायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला जेवणापूर्वी लगेचच किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला पाणी द्यायचं नाही. जर तुम्ही जेवणाच्या अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी बाळाला देत असाल तर बाळाच्या डायजेशनवरती एक्स्ट्रा प्रेशर येतं, बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही मंदावते, ज्या कारणामुळे बाळाला भूक ही व्यवस्थित लागत नाही. शिवाय बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागत नाही. त्यामुळे जेवणापूर्वी किमान अर्धा तास आणि जेवणानंतर किमान अर्धा तासानंतर तुम्हाला बाळाला पाणी द्यायचं आहे. बाळ जर डिमांड करत असेल तर अगदी 1-2 घोट तुम्ही पाणी देऊ शकता, पण बाळाला पोटभर पाणी एकाच वेळी जेवल्यानंतर किंवा जेवणापूर्वी हे द्यायचं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नॉर्मली बाळ जर बाहेरून खेळून आला असेल, दमला असेल किंवा उन्हातून तुम्ही जाऊन आलेला आहे, अशा वेळी घरात आल्याबरोबर बाळाला थंड पाणी किंवा नॉर्मल का पाणी असेल ना, पण बाळाला लगेचच पाणी तुम्हाला द्यायचं नाही. बाळ जेव्हा ग्राउंडवर खेळत असतो, दमलेला असतो, खूप जास्त घाम आलेला असतो, बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं आणि अशा दरम्यान बाळाने जर लगेच पाणी पिलं किंवा बाहेर उन्हातून जाऊन घरी आल्यानंतर बाळाने लगेच पाणी पिलं तर जे बॉडीचं टेम्परेचर आहे हे सडन कमी होतं आणि ज्या कारणामुळे हा जो काही सडन टेम्परेचरचा डिफरन्स आहे किंवा सडन टेम्परेचर मध्ये जो झालेला बदल आहे या बदलामुळे बाळाला हिट स्ट्रोक येऊ शकतो किंवा बाळाला सर्दी कफ खोकला होऊ शकतो आणि बाळाचं आरोग्य हे बिघडू शकतं. त्यामुळे अगोदर जेव्हा बाळ खेळून येतो किंवा बाहेर येतो तर त्यावेळी बॉडीचं टेम्परेचर हे नॉर्मल होऊ द्या, रेग्युलेट होऊ द्या आणि त्यानंतर तुम्हाला बाळाला पाणी हे द्यायचं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकाच वेळी बाळाला भरपूर असं पाणी द्यायचं नाही. थोड्या वेळाने तुम्हाला बाळाला पाणी ऑफर करत राहायचं आहे. थोड्या वेळाने बाळाने थोडं पाणी पिणं हे आवश्यक असतं. या व्यतिरिक्त काही मुलं हे पाणी प्यायला बघत नाहीत किंवा त्यांना पाणी पिणं ही गोष्टच आवडत नाही. तर अशा वेळी पालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाळाला पाणी पिण्यासाठी प्रेरित करणं गरजेचं आहे. म्हणजे जर बाळाला फ्लेवर्ड वॉटर आवडत असेल तर पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबू पिळून देऊ शकता किंवा पुदिन्याचं पाणी बनवू शकता किंवा कोकम सरबत आहे त्यामध्ये त्या स्वरूपामध्ये तुम्ही बाळाला पाणी देऊ शकता. जिऱ्याचं पाणी देऊ शकता, ओव्याचं पाणी देऊ शकता. बाहेरचे जे फ्लेवर आहेत ते सोडून घरामध्ये बनणारे जे काही फ्रेश फ्लेवर आहेत ते घालून तुम्ही बाळाला पाणी देण्यासाठी थोडंसं इन्स्पायर करू शकता. असंही बाळ पाणी पित नसेल तर वेगवेगळे मार्केटमध्ये कलरफुल असे ग्लासेस मिळतात, सिपर्स मिळतात, स्ट्रॉ मिळतात, तर त्याचा वापर करून बाळाला पाणी पिण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे. शिवाय जर बाळाला पाणी पिणं आवडत नसेल तर त्यावेळी तुम्हाला वेगवेगळे लिक्विड पदार्थ बाळाला द्यायचे आहेत. मग ते फळांचे ज्युसेस असतील, मिल्कशेक्स असतील, लिंबू पाणी आहे, लिंबू सरबत आहे किंवा कोकम सरबत आहे, पुदिन्याचं पाणी आहे किंवा आणखी सब्जाचं पाणी आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पाणी किंवा ताक आहे. अशा प्रकारे तुम्हाला लिक्विड डाएट जास्तीत जास्त मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करायचं आहे, जेणेकरून जी काही पाण्याची आवश्यकता आहे तर ती फुलफिल होईल. बाळाचं जे काही शरीर आहे हे आतून थंड राहायला मदत होईल, उष्णता कमी होईल, बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल आणि ज्या कारणामुळे बाळ हा व्यवस्थित खाईल सुद्धा, बाळ हा उन्हाळ्यामध्ये शांत राहील, वजनदार राहील आणि निरोगी राहील. यानंतर आपण जाणून घेऊया की कोणत्या वयामध्ये बाळाला किती प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते. जे बाळ फक्त आईचं दूध पित आहे किंवा फॉर्म्युला मिल्क पित आहे अशा बाळाला तुम्हाला एक्स्ट्रा पाणी देण्याची गरज पडत नाही, जरी उन्हाळा असेल तरी सुद्धा. आईच्या दुधामध्ये ऑलरेडी
पाण्याचं प्रमाण असतं की जे बाळाला पुरेसं असतं. जर तुम्ही बाळाला वरून पाणी देत असाल, एक्स्ट्रा पाणी देत असाल, तर अननेसेसरी बाळाचं जे छोटंसं पोट आहे हे भरलेलं राहतं, पाण्यामध्ये बिलकुल न्यूट्रिशन नाहीत आणि त्यामुळे बाळाचं वजन न वाढणं किंवा बाळ आजारी पडणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात. शिवाय पाण्यामध्ये असणारे काही जे घटक आहेत हे छोट्याशा बाळाच्या किडनीवरती इफेक्ट करतात, ज्या कारणामुळे भविष्यामध्ये बाळाला किडनी रिलेटेड आजार सुद्धा होऊ शकतात. जनरली आपण 5.5 महिन्याच्या आसपास बाळाला वरचा आहार सुरू करतो, तर जसं तुम्ही वरचा आहार देता तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही बाळाला पाणी द्यायला सुद्धा सुरुवात करायची आहे. जे खाल्लेले पदार्थ आहेत हे व्यवस्थितरित्या डायजेस्ट व्हावेत, बाळाच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहावं, बाळ हा शांत राहावा किंवा बाळाची जी उष्णता आहे ही बॅलन्स राहावी, यासाठी बाळाला एक्स्ट्रा पाणी देण्याची आवश्यकता असते. 6 ते 9 महिन्याचं जे बाळ आहे अशा बाळाला तुम्हाला 100 ml पासून ते 120 ml पर्यंत पाणी हे द्यायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हे पाणी तुम्ही 100 ml पर्यंत देऊ शकता. 9 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंतची जी मुलं आहेत अशा मुलांचं सॉलिड इंटेक हे थोडंसं वाढतं. शिवाय दिवसभराचं आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क पिण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि या दरम्यान बाळाला आणखी जास्त पाण्याची आवश्यकता भासू शकते. आणि अशा वेळी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 1 वर्षापर्यंत, 9 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत जे बाळ आहे अशा बाळाला 200 ml पर्यंत पाणी हे द्यायचं आहे. त्यापेक्षा जी मोठी मुलं आहेत म्हणजेच 12 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत अशा मुलांना तुम्हाला 300 ते 400 ml पर्यंत पाणी हे दिवसभरामध्ये द्यायचं आहे. आणि त्यापेक्षा जी मोठी मुलं आहेत, 3 वर्षापेक्षा जे मोठे बाळ आहे त्याला तहान लागलेली समजते किंवा तो पाण्याची डिमांड करत असतो. शिवाय त्याचं सॉलिड इंटेक हे खूप जास्त असतं आणि अशा दरम्यान बाळाला थोडी जास्त म्हणजेच 500 ml पेक्षा सुद्धा जास्त पाण्याची रिक्वायरमेंट असू शकते. तर या काही गोष्टी होत्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना पाणी देण्याबाबत. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.